नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझे नाव राहुल आहे। मी माझ्या भागातला एक अतिशय बिनधास्त आणि उन्हाळ मुलगा आहे म्हणून ओळखला जायचो। दिवसभर मित्रांसोबत कट्ट्यावर बसणे, येणाऱ्या जाणाऱ्यांची टर उडवणे आणि गावातील लोकांच्या छोट्या मोठ्या खोड्या काढणे हा माझा रोजचा दिनक्रम होता। अभ्यासाशी माझं दूरपर्यंत संबंध नव्हता। घरच्यांनी खूप प्रयत्न केले पण कसेबसे 12वीपर्यंत गाडी ओढली आणि त्यानंतर मी पुस्तकाला हात लावला नाही। माझ्या आत पुढे शिकण्याची अजिबात इच्छा उरली नव्हती। मी दिसायला चांगला, उंचपुरा आणि थोडे स्टायलिश केस राखलेला असल्याने स्वतःला एका हिरोपेक्षाही कमी समजत नव्हतो। गल्लीतल्या इतर मुलांमध्ये मीच उठून दिसायचो, त्यामुळे माझ्या थोडा जास्तच रुबाब होता। माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या एका मोठ्या घरात एक नवं कुटुंब भाड्याने राहण्यासाठी आलं। तो उन्हाळ्याचा काळ होता। आम्ही सर्व मित्र नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसलो होतो। तेवढ्यात एका पांढऱ्या रंगाची कार तिथे येऊन थांबली। कारमधून एक जोडपं खाली उतरलं। त्यांच्या पेहरावावरून ते खूप सुशिक्षित आणि मोठ्या शहरातून आलेले वाटत होते, पण आमचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यांनी त्या पुरुषासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने। तिचं नाव होतं नीता। ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की आमच्या संपूर्ण परिसरात तशी महिला कोणीच नव्हती। आम्ही सर्व मित्र जणू तिच्याकडे पाहतच राहिलो। काही वेळातच त्यांच्या सामानाचा एक मोठा टेम्पो घरासमोर येऊन उभा राहिला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सामान उतरवण्यासाठी आलेल्या कंपनीचे मजूर तिथे पोहोचलेत नाही। दुपारचे 2 वाजून गेले होते आणि ऊन होतं। तो माणूस आणि टेम्पोचा ड्रायव्हर दोघेच मिळून हळूहळू सामान उतरवण्याचा प्रयत्न करत होते, पण सामान खूप जास्त होते। तेवढ्यात नीता वहिनींचे लक्ष आमच्या कट्ट्याकडे गेले। त्यांनी माझ्याकडे थेट पाहत आपल्या आवाजात मला साथ घातली, "अरे ऐक ना, जरा इकडे येशील का?" मी आजूबाजूला पाहिले आणि धावतच त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो। मी म्हणालो, "हो बोला मॅडम, काय झालं?" त्या अत्यंत नम्र आणि थोड्या चिंतित असलेल्या आवाजात म्हणाल्या, "अरे तुम्ही इतकं मुलं तिथे बसली आहात आणि तुमच्यात गल्लीत राहायला आलोय। मी माझे मिस्टर एकटेच सामान उचलत आहे आणि सामान खूप भारी आहे। जर तुम्ही सर्वांनी मिळून थोडी मदत केली तर हा टेम्पो लवकर रिकामा होईल आणि काम संपलं की मी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मस्त आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकची मोठी पार्टी देईन." त्यांचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं। मी लगेच माझ्या मित्रांकडे गेलो आणि टेम्पो खाली करण्याबद्दल सांगितलं। त्यावर माझा मित्र समीर म्हणाला, "काय रे राहुल, त्या मॅडमने तुला का आवाज दिला? त्या चाळीत काहीतरी काळ दिसतंय, काय म्हणत होत्या त्या?" मी हसून म्हणालो, "अरे समीर, तुझ्यासारख्या सावळ्याला सोडून माझ्यासारख्या हँडसम मुलालाच ते आवाज देणार ना? पण ऐका, आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आपण सर्व मिळून जर हे सामान घरात लावून दिलं तर ते आपल्याला मोठी पार्टी देणार आहे। मग काय विचार आहे तुमचा, जायचं की नाही?" समीर म्हणाला, "अरे इच्छा तर आहे, पण ऊन बघ ना किती आहे। ते सामान खूप जास्त दिसतंय, आपले कपडे खराब होतील आणि थकवा येईल। कशाला उन्हात मारायचे." तेवढ्यात आमच्या ग्रुपमधील कोमल नावाची मुलगी म्हणाली, "अरे समीर, असे नको बोलू। ते आजपासून आपल्या गल्लीत राहणारे शेजारी आहेत। उद्या आपल्यालाही त्यांची गरज पडू शकते। ते परराज्यातील असले तरी शेवटी माणसानेच आहेत ना। चला आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करूया." कोमलच्या बोलण्याने सर्वांचे मन वळले। आम्ही सर्व 9 जण तयार झालो आणि वहिनींच्या समोर जाऊन उभा राहिलो। मी त्यांना म्हणालो, "मॅडम, तुम्ही फक्त सांगा कोणते सामान कुठे कुठे ठेवायचे, आम्ही सर्व करतो." आम्ही सर्वजण कामाला लागलो। साधारण 2 तासाच्या मेहनतीनंतर आम्ही तो पूर्ण टेम्पो खाली केला आणि सर्व सामान घरात व्यवस्थित रचून दिलं। उन्हामुळे आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो, म्हणून हवा खाण्यासाठी आम्ही त्यांच्याच हॉलमध्ये फॅन फुल स्पीडने करून खाली जमिनीवर बसलो। तेवढ्यात नीता वहिनींचे मिस्टर बाजारातून आमच्यासाठी थंडगार ज्यूस आणि कोल्ड्रिंकच्या मोठ्या बॉटल्स घेऊन आले। आम्ही सर्वांनी ते थंड पिऊन स्वतःला शांत केलं। त्यानंतर नीता वहिनी आमच्याकडे आल्या आणि मनापासून धन्यवाद म्हणाल्या। "तुम्हा मुलांच्या मदतीमुळे आमचे काम खूप सोपे झाले, नाहीतर आम्हा दोघांना रात्र झाली असती। आणि हो, मी जी पार्टी देणार बोलले होते त्यासाठी मला 2-3 दिवस द्या। घरचे सामान थोडे सेट झाले की मी स्वतः तुम्हाला सर्वांना माझ्या घरी बोलावून मोठी पार्टी देईन." मी लगेच म्हणालो, "मॅडम, माझे घर अगदी तुमच्या शेजारीच आहे। जेव्हा पण पार्टी द्यायची असेल तुम्ही मला सांगा, मी सर्व मित्रांना गोळा करून घेईन." आणि माझे हे बोलणे ऐकून त्यांना हसून माझे नाव विचारलं
या सर्व मुलांमध्ये तुम्ही खूप हुशार आणि हँडसम दिसता. तुमचं नाव काय? मी सांगितलं माझं नाव राहुल. त्या म्हणाल्या, राहुल तू मला तुझा नंबर दे, कारण आम्हाला इथे नवीन असल्याने काहीही सामान किंवा पाण्याची गरज लागली तर मी तुला फोन करून विचारू शकेन. घाबरू नकोस, फक्त गरजेच्या वेळी फोन करेन. मी म्हणालं, अरे मॅडम तुम्ही कधीही फोन करा, मी रात्रीचा सुद्धा जागीच असतो. ते आश्चर्याने म्हणाले, याचा अर्थ तू रात्रभर अभ्यास करतोस? कोणत्या कॉलेजला आहेस तू? मला वाटलं तू एखादा इंजिनिअरिंगचा किंवा मोठ्या कोर्सचा विद्यार्थी असशील. मी म्हणालो, नाही मॅडम, मी अभ्यास नाही करत, मी मित्रांसोबत असाच फिरत असतो. त्यांनी आपल्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाले, अच्छा, म्हणजे जुन्या लोकांची ती म्हण खरीच आहे की कोणाच्या कपड्यावरून आणि दिसण्यावरून अंदाज लावू नये. तुझे रात्रभर जागणे हे चांगले आहे. आमच्या गल्लीत चोरायची कोणाची हिंमत होणार नाही. हे ऐकून माझे सर्व मित्र हसू लागले आणि मला गल्लीचा चौकीदार म्हणून चिडवू लागले. त्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या घरी गेलो. मी घरी जाऊन थंड पाण्याने आंघोळ केली, जेवण केले आणि घराबाहेर ओट्यावर येऊन बसलो. दुपारचे 3:30 झाले होते. मी मोबाईल पाहत असताना नीता वहिनी आणि त्यांचे मिस्टर बायकोवरून बाहेर जात असताना दिसले. बहुधा ते जेवणासाठी जात असावेत. साधारणतः तासाभराने ते परत आले. घरी आल्यावर नीता वहिनींचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी मला आवाज दिला, राहुल जरा इकडे येशील का? मी खिशात मोबाईल टाकला आणि त्यांच्या घरात गेलो. मी विचारलं, काही काम होतं का मॅडम? त्या म्हणाल्या, पहिले तर तू मला मॅडम म्हणणे बंद कर आणि भाभी किंवा वहिनी म्हणत जा. मी हो म्हणालो. मग त्या म्हणाल्या, तू माझ्यासोबत वरच्या खोलीत चल. आमच्याकडे एक पाण्याचा मोठा जार आहे, तो तुझ्या घरून भरून आणायचा आहे, कारण आमच्याकडे पाणी संपले आहे. मी म्हणालो, वहिनी आमच्याकडे फ्रीजचे पाणी नाही, माठातले पाणी चालेल का? त्या म्हणाले, वा, माठातले पाणी तर खूपच छान, नक्कीच चांगले चालेल. मी तो जार घेऊन माझ्या घरी आलो आणि त्यात माठातले थंड पाणी भरून परत त्यांच्या घरी आलो. तेवढ्या वेळात वहिनीने आपले कपडे बदलले होते. दुपारी साडीत असणाऱ्या वहिनी आता एका हलका आणि सुंदर गाऊन घालून उभ्या होत्या. त्या गाऊनमध्ये त्या अतिशय खुलून दिसत होत्या. मी पाण्याचा जार खाली ठेवला जेव्हा वहिनी तो जार उतरण्यासाठी माझ्याजवळ आल्या आणि खाली वाकल्या, तेव्हा माझे लक्ष त्यांच्या मोकळ्या भागाकडे गेले आणि त्यांच्या गोऱ्या त्वचेची चमक आणि अंतर्भागाचे दृश्य मला अगदी जवळून स्पष्ट दिसलं. माझा श्वास तिथेच रोखला गेला. वहिनी मला म्हणाल्या, राहुल तुला आता काही काम आहे का? असे विचारत मी स्वतःला सावरत म्हणालो, नाही वहिनी, मी अगदी रिकामाच आहे. त्या म्हणाल्या, मग तू मला हे सामानाचे बॉक्स उघडण्यास मदत करशील का? तू बॉक्स उघडून सामान माझ्या हातात देत जा, मी ते कपाटात लावते. तुमचे अंकल सोबतीला आहेत. तिघे मिळून दर आज संध्याकाळपर्यंत अर्धे काम संपेल, कारण उद्यापासून त्यांना ड्युटीवर जायचं आहे. मी लगेच तयार झालो, कारण वहिनीचे ते विलोभनीय रूप पाहून मला तिथून जाण्याची इच्छाच नव्हती. वहिनी जो बॉक्स सांगतील तो मी उघडून त्यांच्या हातात सामान देऊ लागलो व माझे लक्ष वारंवार त्यांच्या गळ्याकडे आणि वागताना दिसणाऱ्या दृश्याकडे जात होती. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण होत होती. तेवढ्यात अंकलचे लक्ष वहिनींच्या आत्या गाऊनकडे गेले. त्यांनी हळूच वहिनींना टोकले, नीता तुला काही भान आहे का? नाही, तुझ्यासोबत एक तरुण मुलगा काम करतो आणि तुझा गाऊन कसा उघडा आहे? वहिनींनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी आपली चूक समजली. त्यांना पटकन शरीर सावरले, गाऊन व्यवस्थित केला आणि पुन्हा कामात व्यस्त झाल्या. पण आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडी लाली आली होती आणि त्या अधूनमधून तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होत्या की मी ते पाहिले की नाही. आम्ही दोघांनी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत घरातील अर्धे सामान लावून संपवले. फक्त किचनचे काम बाकी होते. वहिनी म्हणाल्या, थँक्यू राहुल, तू होतास म्हणून काम लवकर झालं. मी म्हणालो, यात थँक्यू काय वहिनी, शेजारी तर कुटुंबासारखे असतात. तुम्हाला कधीही रात्री अपरात्री गरज पडली तर मला फोन करा, मी 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर आहे. तेवढ्यात समीरचा फोन आला. आम्ही सर्व मित्र संध्याकाळी एकत्र जमणार होतो. मी त्याला सांगितले की मी वहिनीच्या घरी कामात होतो. हातपाय धुवून मी लगेच येतो. मी वहिनींचा निरोप घेऊन कट्ट्यावर पोचलो. समीर म्हणाला, काय रे राहुल, आज खूप उशीर केलास, रोज तू आधी येतोस. मी सांगितलं, अरे ते शेजारची नवीन वहिनींच्या घरी सामान लावण्यात मदत करत होतो. समीर हसून म्हणाला, अरे वा, मग आम्हाला का नाही बोलावले? की फक्त सुंदर दिसणाऱ्या राहुललाच वहिनी बोलावतात? त्यावर सर्व मित्र हसू लागले. मी त्यांना समजावले की तसं काही नाही, फक्त पाणी हवं होतं म्हणून गेलो होतो. मित्रांसोबत वेळ घालून मी 7:30 वाजता घरी आलो. तेवढ्यात माझ्या फोनवर नीता वहिनींचा फोन आला. त्या म्हणाल्या, राहुल
तुझ्या घरात एखादा छोटा झिरोचा बल्ब आहे का रे? आम्ही बाथरूमसाठी आणायला विसरलो. तू उद्या आणून देऊ शकतो का? मी म्हणालो, हो वहिनी, मी बघून लगेच घेऊन येतो. मी घरात शोधले आणि किचनमधला एक बल्ब काढून आईला सांगून वहिनींच्या घरी घेऊन आलो. तिथे गेलो तर अंकल आणि वहिनी बाहेर जाण्याच्या तयारीत होते. वहिनींची सुंदर नेटची त्यांनी साडी नेसली होती, ज्यामध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच सुंदर दिसत होतं. मी स्टूलवर चढून तो बल्ब होल्डरवर मध्ये लावून दिला. मी विचारलं, तुम्ही बाहेर चाललात का? अंकल म्हणाले, हो राहुल, आम्ही जेवायला हॉटेलमध्ये चाललो आहे. तू पण चल ना सोबतीला. मी म्हणालो, नाही अंकल, तुम्ही जा. माझ्या घरी आईने जेवण बनवले आहे. पण माझे डोळे साडीतल्या वहिनीवरून हटतच नव्हते. दुपारच्या दृश्याची मला कल्पना करत मी तिच्याकडे पाहत राहिलो. त्या रात्री मला बेडवर पडल्या अजिबात झोप येत नव्हती. नीता वहिनींचा तो चेहरा, त्यांचा तो गाऊन आणि साडीतील रूप माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्यांच्या सौंदर्याची जादू माझ्या एक वेगळीच धुंदी निर्माण करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि वहिनींच्या फोनची वाट पाहू लागलो. बरोबर 10:15 वाजता वहिनींचा फोन आला. राहुल, फ्री आहेस का? ते किचनचे काम बाकी आहे, करून घेऊया का? मी म्हणालो, हो वहिनी, आलोच 2 मिनिटात. मी धावतच त्यांच्या दारावर गेलो आणि बेल वाजवली. वहिनीने दरवाजा उघडला. यावेळी त्यांनी एक पातळ नाईट ड्रेस घातला होता. तो ड्रेस हलका आणि ट्रान्सपरंट असल्याने त्यांच्या शरीराची ठेवण आणि आतील कपड्यांचे रंग स्पष्ट जाणवत होते. ते दृश्य पाहून माझ्या अंगात एक वेगळीच लहर आली. मी घरात गेलो आणि विचारलं, अंकल दिसत नाहीत? त्या म्हणाल्या, अरे विसरलात का, ते आज ड्युटीवर गेले आहेत. चल आपण हे 2 मोठे बॉक्स किचनमध्ये सेट करूया. मी बॉक्स उघडून मोठे डबे त्यांच्याकडे देऊ लागलो. वहिनी डबे ठेवण्यासाठी एका स्टूलवर चढल्या होत्या. सर्व डबे लावून झाले आणि शेवटी पिठाचा एक मोठा डबा जड बाकी होता. मी तो डबा वहिनींच्या हातात दिला, पण लागोपाठ काम केल्यामुळे त्यांचा हात अचानक आखडून गेला आणि डब्याचे वजन त्यांना पेलवले नाही. डबा हातातून सुटला, पीठ जमिनीवर सांडले आणि वहिनींचा पाय घसरून त्या थेट माझ्या अंगावर कोसळल्या. आम्ही दोघेही जमिनीवर सांडलेल्या पिठावर पडलो होतो. मी खाली होतो आणि नीता वहिनी पूर्णपणे माझ्या अंगावर होत्या. भीतीमुळे त्यांनी आपले डोळे घट्ट मिटले होते. त्यांचे शरीर माझ्या शरीराला टच करत होते. त्या अवस्थेत आमचे श्वास एकमेकांना जाणवत होते. माझ्या मनातील भावना आता अनावर होऊ लागल्या होत्या. साधारण 5 मिनिटे आम्ही तसंच पडून राहिलो. मी हळूच विचारले, वहिनी, तुम्हाला लागलं तर नाही ना? त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मला नाही लागलं, पण मी तुझ्यावर पडल्यामुळे तुला नक्कीच लागलं असेल. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, शरीराला नाही लागलं वहिनी, पण मनावर खूप मोठा घाव झाला आहे. माझं हे बोलणं ऐकून त्या लाजल्या आणि माझ्या अंगावरून बाजूला झाल्या. त्याही पिठाने माखल्या होत्या आणि मीही म्हणालो, वहिनी, तुम्ही आधी आंघोळ करून या, तोपर्यंत मी हे पीठ साफ करतो. त्या बाथरूमकडे गेल्या. मी किचन साफ केलं, झाडू मारला, पण आत माझ्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या, कारण वहिनी अंगावर पडल्याने माझा पाय मुरगळला होता. मी झाडू ठेवण्यासाठी बेडरूमच्या बाजूने जात असताना माझे लक्ष बेडरूमच्या उकड्या दरवाजाकडे गेले. वहिनी नुकतीच आंघोळ करून आली होती आणि त्यांचे केस ओले मोकळे होते आणि त्यांनी माझ्याकडे लक्ष नव्हते. त्या आरशासमोर उभ्या राहून आपले वस्त्र परिधान करत होत्या. उघडा दरवाजा आणि त्यांचे ते सौंदर्य पाहून माझ्या मनात एक आग पेटली. मला जागीच थांबून त्यांना पाहत राहण्याचा मोह आवरला नाही. मी तिथेच खेळून राहिलो. वहिनीने अंगावरून गाऊन चढवला आणि त्या बाहेर येण्यापूर्वी मी हळूच पाऊल टाकत किचनमध्ये येऊन उभा राहिलो. वहिनी आल्यावर मी म्हणालो, वहिनी, मी घरी जाऊन आंघोळ करतो आणि येतो. पण चालताना माझे पाय लंगडत होता. वहिनींनी ते पाहिलं आणि काळजीने म्हणाल्या, अरे राहुल, काय झाले तुझ्या पायाला? तू लंगडतोस का? मी म्हणालो, काही नाही वहिनी, तो मगाशी पाय मुरगळला होता, आता सुजलाय. त्यांनी लगेच माझा हात पकडला आणि मला खुर्चीवर बसवले. त्या स्वतः माझ्या पायाजवळ खाली बसल्या आणि आपल्या नाजूक हातांनी माझा पाय तपासू लागल्या. त्यांच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या पोटात आणि संपूर्ण शरीरात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. मी म्हणालो, वहिनी, असा हात लावू नका, तुमच्या स्पर्शाने मला काहीतरी वेगळंच होतंय. त्या हसल्या आणि म्हणाल्या, तू आता घरी जाऊ नकोस, इथेच बाथरूममध्ये अंघोळ कर. मी तुला तुझ्या अंकलचे कपडे देते घालायला. चल, माझ्या खांद्यावर हात ठेव. त्यांनी मला बाथरूमपर्यंत आधार दिला. मी बाथरूममध्ये गेलो तर तिथे शॉवरच्या रोडवर वहिनींचे ओले वस्त्र वाळत घातले होते. ते पाहून माझ्या डोक्यात पुन्हा तोच विचार आला. मी हळूच पुढे होऊन त्या कपड्या स्पर्श केला आणि एक वेगळीच अनुभूती घेतली. 20 मिनिटांनी मी बाहेर आलो. वहिनींनी मला बेडरूममध्ये कपडे बदलण्यास सांगितले. मी अंकलचे कपडे घालून बाहेर आलो. वहिनीने मला पुन्हा बसवले, पट्टी बांधली.
मी म्हणालो, वहिनी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. त्या म्हणाल्या, अरे या त्रास काय, उलट तुझ्यामुळे माझे काम सोपे झाले. पण राहुल, खरंच का? माझ्या स्पर्शाने तुला काहीतरी वेगळं होतं? मी आता धीर एकवटला आणि त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, हो वहिनी, तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्हाला पाहिल्यापासून माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप वेगळ्या भावना निर्माण झाल्या आहेत. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अशा कोणत्या भावना? पाहू दे, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. वहिनीने तो रोखून पाहणारा डोळा आणि त्यांचा आग्रही पाहून माझा सगळी भीती पळून गेली. मी त्यांचा हात हातात पकडून त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेलो. मी त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडले. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. मी कोणताही वेळ न वाया घालवता थेट टोकावर टेकवले. वहिनींनी सुरुवातीला थोडा वेळ घेतला, पण नंतर त्यांनी डोळे मिटून मला भरभरून साथ दिली. आम्ही दोघेही त्या सुखाच्या सागरात बुडून गेलो. एकमेकांच्या मिठीत आम्ही आमचे बाजूला सारून प्रेमाचा तो परमोच्च आनंद घेतला. आता आमचा हा रोजचा नियम झाला होता. जेव्हा कधी अंकल बँकेच्या ड्युटीवर जायचे तेव्हा मी वहिनींच्या घरी पोहोचायचो आणि आम्ही घरात एकमेकांवर प्रेम करायचो. वहिनींनी माझ्याशिवाय अजिबात करमत नव्हते. काही दिवसांनी त्यांनी मला सांगितले की त्यांना स्कूटी शिकायची आहे. मी त्यांना सायकलवरून सुरुवात करण्यास सांगितले. सायकल शिकवतानाही जेव्हा माझा हात त्यांना टच करायचा तेव्हा त्या आत काहीच बोलत नव्हत्या, कारण त्यांना माझ्या फरशाची टच पूर्ण सवय झाली होती. अशा प्रकारे शेजारच्या सुंदर वहिनीच्या सोबतीने माझ्या उन्हाळ आयुष्यात एक वेगळाच आनंदी रंग मिळाला होता. नीता वहिनी आणि माझ्यातील हे गुप्त नाते आता एका अशा वळणावर आले होते जिथे मला जगाचे कुठलेही भान उरलं नव्हतं. अंकल सकाळी 9 वाजता बँकेच्या ड्युटीवर गेले की आमचे प्रेमाचे खेळ सुरू व्हायचे. कधी घरात सामान लावण्याच्या बहाण्याने, तर कधी दुपारी गल्लीत शुकशुकाट असताना. सायकल शिकवण्याच्या निमित्ताने आम्ही एकमेकांच्या आणखीन जवळ येत गेलो. वहिनींच्या त्या मऊ स्पर्शामुळे आणि सौंदर्यामुळे मी पूर्णपणे आंधळा झालो होतो. पण म्हणतात ना, अति तिथे माती होते आणि प्रत्येक गुप्त गोष्टीचा कधी ना कधी शेवट होतोच. माझ्या आयुष्यातही एक अशीच भयानक रात्र आली, ज्या रात्रीने मला जागृत केले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. साधारण 15 दिवस सर्व गुपचूप आणि अगदी सुरळीत सुरू होतं. पण अचानक गेल्या 2-3 दिवसापासून मला नीता वहिनींच्या वर्तमानात एक विचित्र बदल जाणवू लागला आणि त्यापूर्वी सारख्या उत्साही दिसत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती होती आणि एक तणाव स्पष्टपणे जाणवत होता. मी जेव्हा दुपारी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या सारख्या खिडकीबाहेर डोकावून पाहत होत्या. मी त्यांचा हात पकडून माझ्याजवळ ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पहिल्याच माझा हात झटकला आणि अत्यंत घाबरल्या आल्या आवाजात त्या म्हणाल्या, राहुल, नको, आज अजिबात नको. तुझे अंकल कधीही येऊ शकता. मी चकित होऊन म्हणालो, पण वहिनी, अंकल तर संध्याकाळी 6 वाजता येतात ना, मग आत्ताच का घाबरता आहात? त्यांनी माझ्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही, फक्त एवढेच म्हणाल्या, तू आता घरी जा, मी तुला नंतर फोन करते. त्याच दिवशी रात्री 11च्या सुमारास मी माझ्या खाली बेडवर पडलो असताना अचानक माझ्या मोबाईलवर वहिनीचा फोन आला. मी उत्सुकतेने फोन उचलला, पण पलीकडून वहिनींचा आवाज आला नाही. फक्त कोणाच्या तरी हुंदक्यांचा आणि रडण्याचा अतिशय बारीक आवाज येत होता. वहिनी, काय झालंय? तुम्ही रडत का? मी घाईघाईने विचारले. तेवढ्यात पलीकडून फोन अचानक कट झाला. मी फोन पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ दाखवू लागला. माझे काळीज धडधडू लागले. शेजारच्या घरात काहीतरी अघटित घडत होते याची मला जाणीव होऊ लागली. मी तसाच उठलो आणि हळद गॅलरीतून त्यांच्या घराकडे पळालो. त्यांच्या घरात पूर्ण अंधार होता. फक्त बेडरूमच्या खिडकीतून 0चा बल्ब अगदी मंद प्रकाश बाहेर येत होता. माझ्या मनात शेकडो शंकांचे मोहोळ उठले होते, पण रात्रीच्या वेळी तिथे जाणे सुरक्षित नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंकल नेहमीप्रमाणे 9 वाजता आपल्या बाईकवरून बँकेत निघून गेले. मी वॉर्डनने सारखा त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. ते गल्लीबाहेर जाताच मी थेट नीता वहिनींच्या घराकडे निघालो. दारावरची बेल वाजवण्यापूर्वीच माझ्या लक्षात आले की दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी हळूच पावले आत टाकत घरात शिरलो. हॉलमध्ये कोणीच नव्हते. वहिनी, ओ वहिनी, मी दबलेल्या आवाजात हाक मारली, पण काहीच उत्तर आलं नाही. मी त्यांच्या बेडरूमच्या दिशेने गेलो. बेडरूमचे कपाट पूर्णपणे उघडे होते आणि कपडे अस्ताव्यस्त पडले होते. बेडवर वहिनींची एक छोटी हँडबॅग उलटी पडली होती. मला प्रचंड भीती वाटू लागली. वहिनी घरात कुठेच नव्हत्या, पण बेडच्या खाली मला एका छोट्या आकाराची लाल रंगाची डायरी पडलेली दिसली. मी ती डायरी उचलली आणि कुतूहलापोटी तिचे पाने उलटू लागलो.
ती नीता वहिनीची वैयक्तिक डायरी होती. त्यावर मराठी आणि इंग्रजीत काहीतरी लिहिलं होतं. मी जेव्हा तिची शेवटची 2 पाने वाचली तेव्हा माझं डोकं सुन्न झालं आणि शरीराला थरकाप सुटला. डायरीत लिहिलं होतं, मी एका अत्यंत भयानक जाळ्यात अडकले आहे. अमित म्हणजे अंकल हा माझा खरा नवरा नाही आहे. तो एका आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार आहे, जे श्रीमंत लोकांच्या शेजारी घर भाड्याने घेतात. आधी मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात तरुण मुलांना अडकवायचे आणि नंतर अमित त्या मुलांचे आणि माझ्या संबंधांचे गुप्त व्हिडिओ बनवून त्यांच्या घरच्यांना ब्लॅकमेल करायचा. राहुल, मला माफ कर. मी तुझ्याशी जे काही केलं ते सुरुवातीला आमच्या प्लॅनचाच एक भाग होता. आम्ही तुझ्या घरच्यांची मालमत्ता हडप करण्यासाठी हे जाळं विणलं होतं. तुझ्या बाथरूममधील आणि बेडरूममधील हालचालींचे व्हिडिओ अमितकडे आहेत. पण आता माझा जीव धोक्यात आहे. मला राहुलबद्दल खरोखर प्रेम वाटू लागलं आहे आणि मी अमितला हा प्लॅन पुढे नेण्यास नकार दिला. म्हणून अमित मला आता संपवणार आहे आणि राहुलला कायमचे अडकवणार आहे. जर कोणालाही ही डायरी मिळाली तर पोलिसांना माझे वाचन तिथे थांबले, कारण डायरीचे पुढचे पान फाडलेले होते. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ज्या वहिनींनी मी माझे सर्वस्व मानले होते, ज्यांच्या शरीराच्या सुखात मी बुडून गेलो होतो, त्या प्रत्यक्षात एका मोठ्या ब्लॅक मिल रॉकेटच्या मोहरा होत्या. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे माझे आणि त्यांचे गुप्त प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाले होते. मला समजले होते की मी खूप मोठ्या संकटात अडकलो आहे. जर अमितने हे व्हिडिओ माझ्या घरच्यांना किंवा पोलिसांना दाखवले तर माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. मी ती डायरी माझ्या शर्टच्या आत लपवली आणि तसाच धावत माझ्या घरी आलो. दिवसभर मला अन्नाचा एक घासही घशाखाली उतरला नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चक्र सुरू होतं, स्वतःला आणि नीता वहिनींना या चक्रातून कसे वाचवायचे. रात्रीचे 12:30 वाजले होते. गल्लीत पूर्णपणे सन्नाटा पसरला होता. अचानक माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. राहुल, जर तुला तुझे व्हिडिओ आणि नेता जिवंत असं पाहिजे असेल तर गल्लीच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या बंद गोदामात एकट्याने सोबत डायरी आणायला विसरू नकोस. जर पोलिसांना सांगितले तर तुझी बदनामी आणि नित्याचा गेम ओव्हर समज. माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता. माझ्यातला तो जुना बिंदास्त आणि उन्हाळ मुलगा राहुल आता एका वेगळ्याच रूपात जागा झाला होता. मी कपाटातून एक धारदार चाकू घेतला, तो खिशात लपवला आणि घराच्या मागची खिडकी ओलांडून चोर पावलांनी त्या जुन्या गोदामाच्या दिशेने निघालो. गोदामाच्या आत एक अंधुक दिवा जळत होता, जिथे प्रचंड धूळ आणि जुने लोखंडी सामान पडले होते. मी आत पाऊल टाकताच मला एका खुर्चीवर नीता वहिनी हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांच्या तोंडावर पट्टी बांधलेली होती आणि त्यांचे डोळे रडून रडून लाल झाले होते. मला पाहताच त्या डोळ्यांनीच मला तिथून पळून जाण्याचा इशारा करू लागल्या. आलात तर राहुल भाऊ, मला माहीत होतं प्रेमाचा किडा तुला इथे नक्कीच घेऊन येणार. गोदामाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून अमित बाहेर आला. त्यांच्या हातात एक छोटी रिव्हॉल्वर होती आणि चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं, जे मागे सरकत म्हणालो, अमित, हे बघ तुला काय हवे आहे. हे व्हिडिओ डिलीट कर आणि वहिनींना सोडून दे. अमित जरा जोरात हसला आणि म्हणाला, इतके सोपे नाही राहुल. तुझ्या वडिलांच्या नावावर असलेल्या गल्लीतल्या त्या 2 दुकानांची कागदपत्रे मला हवीत. त्यावर तुझ्या वडिलांची सही आणून दे, मगच तुला हे व्हिडिओ मिळतील. आणि ही नीता, हिने माझ्याशी गद्दारी केली, हिची शिक्षा तर हिला मिळणारच. रिव्हॉल्वर नीता वहिनींच्या डोक्यावर लावणार तेवढ्यात मी पूर्ण ताकदीने माझ्या खिशातील चाकू त्यांच्या हाताच्या दिशेने फेकला. चाकू थेट अमितच्या मनगटावर लागला आणि त्यांच्या हातातील रिव्हॉल्वर खाली पडला. अमितने वेदनेने ओरडला. मी क्षणाचाही विलंब न होता त्यांच्यावर झेप घेतली. आम्ही दोघेही जमिनीवर पडलो, एकमेकांना मारू लागलो. अमित ताकदीने माझ्यापेक्षा जास्त बलवान होता. त्याने माझा गळा वळण्याचा प्रयत्न केला. माझा श्वास गुदमरू लागला. माझे डोळे पांढरे होऊ लागले. तेवढ्यात नीता वहिनीने कशीबशी स्वतःची दोरी सोडवली आणि बाजूला पडलेली एक रॉड उचलून अमितच्या पाठीवर ताकदीने मारली. अमित चक्कर येऊन बाजूला पडला. मी खोकत खोकत उभा राहिलो. आम्ही दोघांनी तातडीने अमितला तिथेच एका खांबाला दोरीने घट्ट बांधून ठेवले आणि त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. मी अमितचा फोन अनलॉक केला आणि त्यातील सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ आणि बॅकअप कायमचा डिलीट करून टाकला. सकाळचे 5 वाजले होते. आम्ही पोलीस स्टेशन गाठले आणि ती लाल डायरी मी अमितला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा समजले की अमित हा अनेक राज्यांमध्ये वॉन्टेड असलेला गुन्हेगार होता. नीता वहिनींनीही पोलिसांना ताब्यात घेतले, पण त्यांनी अमितच्या विरोधात मुख्य साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आणि मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातल्यामुळे
पोलिसांनी त्यांना कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले. या सर्व घटनेनंतर माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. जी गल्लीतील मला एक नालायक आणि आगाऊ मुलगा समजत होती, आज त्यांच्या नजरेत मी एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करणारा नायक झालो होतो. काही महिन्यानंतर अमितला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. तेव्हा वहिनींना त्यांच्या गुन्ह्याची सौम्य शिक्षा झाली आणि त्यांची सुटका झाली. त्या आता तो सर्व काळा भूतकाळ विसरून एका नवीन शहरात स्वाभिमानाने स्वतःचे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी नेमून गेल्या होत्या. त्यांनी जाताना मला एक शेवटचे पत्र लिहिलं होतं. राहुल, तू मला त्या नराधमाच्या जाळ्यातून आणि पापामधून मुक्त केलंस. आम्ही नाते जरी चुकीच्या हेतूने सुरू झाले असले तरी माझं तुझ्यावरचं प्रेम खरं होतं. स्वतःवरचे आयुष्य सुधार, खूप मोठा माणूस हो. त्यांच्या या शब्दांनीच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तो कट्टा, ती टिंगल टवाळी आणि उन्हाळकी कायमची सोडली. वहिनींच्या त्या प्रेमाने आणि थरारक अनुभवाने मला एक जबाबदार माणूस बनवलं होतं. मी पुन्हा पुस्तके हातात घेतली आणि माझ्या आयुष्याची एक नवी सकारात्मक सुरुवात केली. अमित विज्ञेने विव्हाळत होता आणि त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल तीव्र राग दिसत होता. मी त्याचा मोबाईल हातात घेतला आणि त्याच्या जबरदस्तीने स्क्रीनवर अनलॉक केला. तातडीने गॅलरी आणि फाईल मॅनेजर तपासू लागलो. वर पाहता पाहता तिथे आक्षेपार्ह नव्हतं. मी घाबरलो. वहिनी, यात तर काहीच नाही. मग त्याने मेसेज कसा केला? नीता वहिनीने आपलं अस्त्र पुसले. त्या अजूनही थरथर कापायला लागल्या. त्या अमितच्या जवळ गेल्या आणि त्यांनी त्यांच्या शर्टच्या आत लपवलेली एक छोटी पेनड्राईव्ह आणि दुसरी एक पांढरी चिप हिसकावून घेतली. वहिनी म्हणाल्या, राहुल, हा माणूस अतिशय हुशार आहे. तो मूळ व्हिडिओ फोनमध्ये कधीच ठेवत नाही. सर्व बॅकअप या सुरक्षित पेनड्राईव्हमध्ये आहे, ज्याला एक विशिष्ट पासवर्ड आहे. मी अमितच्या कॉलरला पकडला आणि जोरात हलवून विचारले, बोल, काय आहे याचा पासवर्ड? नाहीतर याचे तुझे तिकडे तुकडे करीन. अमितने क्रूरपणे हसून माझ्यावर तुंकी उडवली आणि म्हणाला, राहुल, तू फक्त एक लहान मुलगा आहेस. तुला काय वाटतं मी एकटाच या प्लॅनमध्ये आहे? मी ज्या गँगसाठी काम करतो त्याचे लोक या गोदामाच्या दिशेने निघाले आहेत. अमितने जोरात हसला आणि म्हणाला, इतकं सोपं नाही राहुल. तुझ्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन आणि घर मला हवं आहे. त्या कागदांवर सही केलीस तर कदाचित तुमचा विचार करेन. राहुलच्या मनात भीती होती, पण आता तो घाबरणार नव्हता. त्याने शांतपणे खिशातून डायरी बाहेर काढली आणि अमितकडे पाहत म्हणाला, तुला वाटतंय की सगळं तुझ्या नियंत्रणात आहे, पण ही डायरी तुझा खेळ संपवू शकते. अमितच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात गायब झाले. तो पुढे सरकत म्हणाला, डायरी इथे दे. तेवढ्यात राहुलने गोदामात नजर फिरवली. एका कोपऱ्यात जुने लोखंडी पिंपे पडली होती. नीता वहिनींचे डोळे सतत त्याला काहीतरी सुचवत होते. राहुलला अचानक जाणवलं की गोदामाच्या मागच्या बाजूचा दरवाजा अर्धवट उघडा होता. अमित आणखी जवळ येताच राहुलने डायरी हवेत उंच फेकली. अमितचे लक्ष क्षणभर डायरीकडे गेले. त्याच क्षणी राहुलने जवळचे लोखंडी पाईप तिच्या दिशेने ढकलले. पिंप जोरात आदळल्याने अमितचा तोल गेला आणि त्याच्या हातातील रिव्हॉल्वर दूर जाऊन पडली. राहुल लगेच नीता वहिनींकडे धावला. त्याने त्याच्या हातावरील दोऱ्या सोडवल्या. दोघेही मागच्या दरवाजाकडे धावू लागले, पण अमित इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो उठला आणि त्यांच्या मागे धावू लागला. गोदामाच्या बाहेर अंधार होता. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. राहुल आणि नीता वहिनी रस्त्याच्या दिशेने धावत होते. अचानक समोरून पोलिसांची जीप येताना दिसली. नीता वहिनी ओरडल्या, वाचवा. पोलिसांनी गाडी थांबवली आणि दोघांना सुरक्षित बाजूला घेतले. अमित पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्याला घेरले. चौकशीत अनेक धोकादायक गोष्टी समोर आल्या. अमित आणि त्यांची टोळी अनेक राज्यामध्ये अशाच प्रकारे लोकांना फसवत होती. अनेक कुटुंबांना त्यांनी ब्लॅकमेल करून लुटले होते. नीता वहिनींनी पोलिसांसमोर सर्व सत्य सांगितले. त्यांनी स्वतःच्या चुकीची कबुली दिली आणि टोळीबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या जबाबामुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. काही महिन्यानंतर न्यायालयाने अमित आणि त्यांच्या साथीदारांना कठोर शिक्षा सुनावली. राहुलचे आयुष्यही त्या घटनेनंतर पूर्णपणे बदलले. त्याला समजले की बाह्य आकर्षणाच्या मागे धावताना माणूस किती मोठ्या संकटात अडकू शकतो. त्याने वाईट संगत सोडली, स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा दिली आणि कुटुंबाचा विश्वास पुन्हा मिळवला. कधी काळी गल्लीत उंडारत फिरणारा राहुल आता जबाबदार बनला होता आणि त्या भयानक रात्रीची आठवण त्याला आयुष्यभर एकच गोष्ट शिकवत राहिली, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. अमितला शिक्षा झाल्यानंतर सर्व काही संपलं असं राहुलला वाटत होतं, पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. कारण पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली. अमित हा त्या टोळीचा फक्त एक भाग होता. त्याच्यावर अजून 2 मोठे सूत्रधार होते जे अजूनही फरार होते.
एक दिवस राहुल घरी बसला असताना त्याला पोलीस स्टेशनमधून फोन आला. तपास अधिकारी म्हणाले, राहुल, आम्हाला तुझी मदत हवी आहे. अमितच्या मोबाईलमधून काही माहिती मिळाली आहे. त्यात तुझं नाव आणि पत्ता अनेक ठिकाणी नोंदवलेला आहे. राहुलच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. तो ताबडतोब स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे त्याला काही फोटो दाखवण्यात आले. त्यातील एक चेहरा पाहताच राहुल दचकला. तो चेहरा त्याने यापूर्वी अनेक वेळा गल्लीत पाहिला होता. एक साधा चहा विकणारा माणूस म्हणून तो सर्वांना परिचित होता. हा माणूस टोळीचा सदस्य आहे? राहुलने आश्चर्याने विचारले. अधिकारी म्हणाले, हो, आणि तो अजूनही गायब आहे. त्या दिवसापासून राहुल आणि अधिक सावध झाला. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणे त्याने बंद केले. आपल्या कुटुंबाची काळजी घेणे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे झाले. 2 आठवड्यानंतर एक संध्याकाळी राहुल बाजारातून घरी परतत होता. अचानक त्याला जाणवलं की काळी मोटरसायकल त्याचा पाठलाग करत आहे. तो एका गल्लीत वळला. मोटरसायकलही त्याच्या मागे आली. राहुलचा संशय खरा होता. तो लगेच गर्दीच्या चौकात पोहोचला. तेवढ्यात मोटरसायकलवरील माणसाने त्याच्या हातात एक लिफाफा फेकला आणि क्षणात तिथून निघून गेला. राहुलने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. त्यात एक कागद होता. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, अमित तुरुंगात गेला म्हणून खेळ संपला असं समजू नकोस. खरा खेळ आता सुरू होणार आहे. ते वाचताच राहुलच्या कपाळावर घाम फुटला. समोर वाहणाऱ्या थंड वाऱ्यापेक्षाही त्या पत्रातील शब्द जास्त थंड होते. आता त्याला समजलं होतं की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट अजून बाकी आहे. राहुलने ते पत्र वाचले आणि काही क्षण तो जागच्या जागी उभा राहिला. पण यावेळी त्याने घाबरण्याऐवजी थेट पोलिसांशी संपर्क साधला. तपास अधिकाऱ्यांनी पत्र आपल्या ताब्यात घेतले आणि राहुलला सावध राहण्याचा सल्ला दिला. पुढील काही दिवस राहुलच्या घरावर गुप्त पोलीस नजर ठेवू लागले. टोळीतील उरलेले सदस्य नक्कीच काहीतरी हालचाल करतील याची पोलिसांना खात्री होती. 3 दिवसांनी मध्यरात्री राहुलच्या घराजवळ एक संशयास्पद कार येऊन थांबली. गाडीतून 2 माणसे उतरली आणि घराच्या मागच्या बाजूने आत शिरण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्यांना कल्पना नव्हती की पोलीस आधीपासूनच सापळा रचून बसले आहेत. काही क्षणातच चारही बाजूंनी पोलिसांनी त्याला घेरले. थोडी झटापट झाली, पण अखेर दोघांनाही पकडण्यात यश आले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. अमितने अटक होण्यापूर्वी आपल्या साथीदारांना राहुलकडील डायरी आणि इतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यांना भीती होती की हे पुरावे न्यायालयात गेले तर संपूर्ण टोळी कायमची उद्ध्वस्त होईल. पकडलेल्या आरोपींच्या माहितीवरून पोलिसांनी आणखी काही ठिकाणी छापे टाकले आणि अखेर त्या टोळीचे मुख्य सूत्रधार अटक करण्यात आले. काही महिन्यानंतर खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने सर्व आरोपींना कठोर शिक्षा सुनावली आणि अनेक निरापराध कुटुंबांना फसवणाऱ्या त्या टोळीचा कायमचा अंत झाला. नीता वहिनींनी न्यायालयात सर्व सत्य सांगितले. त्यांनी स्वतःच्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि तपासात पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे त्यांना कायद्यानुसार काही प्रमाणात दिलासा मिळाला. पण त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्य साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने जगण्याचा निर्णय घेतला. राहुलच्या आयुष्यातही मोठा बदल झाला. या संपूर्ण घटनेने त्याला जबाबदारी, विश्वास आणि आयुष्याचे खरे मूल्य शिकवले. त्याने वाईट सवयी सोडल्या, शिक्षण आणि कामाकडे लक्ष दिले. गावातील लोक ज्याला पूर्वी उंडार मुलगा म्हणून ओळखत होते, तोच राहुल आता समजूतदार आणि मेहनती युवक म्हणून ओळखला जाऊ लागला. एक दिवस संध्याकाळी तो घरासमोर बसला असताना त्याच्या वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चुका प्रत्येकाकडून होतात बाळा, पण त्यातून शिकून जो माणूस बदलतो तोच खरा मोठा असतो. हे शब्द ऐकून राहुलच्या डोळ्यात पाणी आले. सूर्य हळूहळू मावळत होता. जुन्या आठवणी अजूनही त्याच्या मनात होत्या, पण आता त्यांच्याशी भीती जोडलेली नव्हती. त्या फक्त आयुष्याने दिलेला एक कठीण धडा म्हणून राहिल्या होत्या. त्याने आकाशाकडे पाहिले, एक खोल श्वास घेतला आणि मनोमन ठरवले की पुढच्या आयुष्य तो प्रामाणिकपणे, कुटुंबाच्या विश्वासासह आणि योग्य मार्गाने जगेल. अशा प्रकारे राहुलच्या आयुष्यात आलेला मोह, फसवणूक, संकट आणि संघर्षाचा प्रवासाचा शेवट झाला. या कथेतून त्याला आणि प्रत्येकाला एक गोष्ट समजली, क्षणिक आकर्षणापेक्षा सत्य, विश्वास आणि चांगले चारित्र्य नेहमीच मोठे असते. आणि कितीही मोठे संकट आले तरी धैर्य, शहाणपण आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर त्यातून बाहेर पडता येतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.